10,000ची SIP करून 15 वर्षांमध्ये 1,30,00,000पेक्षा जास्तचा कॉर्पस उभा करणाऱ्या फंडची आज आपण जर्नी बघूया। हा फंड लॉन्च झाला होता ऑगस्ट 2010 ला आणि कोणी जर या फंड मध्ये 10,000ची SIP केली असती तर 3 वर्षांनंतर म्हणजे ऑगस्ट 2013 येईपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट केली असते 3,60,000 रुपये, पण आपलं व्हॅल्युएशन राहिलं असतं फक्त 3,30,000 रुपये, म्हणजे भरलेल्याच्या पण खाली। पण त्याच पर्सनने या फंड मध्ये 1 वर्ष SIP अजून चालू ठेवली असती तर ऑगस्ट 2014 पर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट केली होती 4,80,000 रुपये आणि आपलं व्हॅल्युएशन झालं होतं ऑलमोस्ट 10 लाखापर्यंत। ऑगस्ट 2018 येईपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट केले असते 9,60,000 रुपये आणि या फंडची व्हॅल्यू बनली असती साधारणतः 28 लाखापेक्षा जास्त। परत मार्च 2020 येईपर्यंत या फंड मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट झाली असती 11.5 लाख रुपये आणि व्हॅल्युएशन झालं होतं साधारणतः 18.5 लाखापर्यंत। पण नोव्हेंबर 25 पर्यंत या फंड मध्ये जर कोणाची इन्व्हेस्टमेंट चालू राहिली असती तर इन्व्हेस्टमेंट झाली असती 18,30,000ची, पण व्हॅल्युएशन बनलं असतं 1,30,00,000पेक्षा जास्त। आता मला सांगा की तुमच्या किती प्रॉपर्टीने एवढं मोठं व्हॅल्युएशन क्रिएट करून दिलंय। म्युच्युअल फंडला लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करून देण्याची ताकद आहे। तुम्ही फक्त इन्व्हेस्टेड राहा, योग्य पद्धतीने पोर्टफोलिओ क्रिएट करा आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचा सल्ला हवा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता। थँक्यू।